श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा मार्गशीर्ष महिना हा 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत। पहिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे 27 नोव्हेंबर रोजी असेल। दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार हा 4 डिसेंबरला तर तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबरला असणार आहे। तसेच चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला असणार आहे। या 4 गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे करावे। मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रत जे आपल्या घरात भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात। आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात। या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे। असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते त्या घरावर तिची अखंड कृपाही होत असते। या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा। या महिन्यात नर्मदा गंगा शिप्रा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानले गेले आहे। या महिन्यात कावळा कुत्रा गाय मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते। या संपूर्ण महिन्यामध्ये दान धर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते। धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये काही उपायाने सेवा देखील आवर्जून केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे। तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्त्व हे दिलं जातं। मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे। असे मानले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने तसेच माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करायचे किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान हे करायचं आहे। त्यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात। या काळामध्ये श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते। स्नान करून पितृतर्पण आणि पितृपूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे। ज्यांना गंगा घाटावर पितृतर्पण करणे शक्य नसेल त्याने घरच्या घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात। यावेळेस ब्राह्मणांना दक्षिणा तसेच वस्त्र आणि अन्न दान करावे। या काळात उबदार कपडे तसेच ब्लँकेटचे दान करावे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते। या महिन्यात विशेषतः एकादशी आणि पौर्णिमेला गीतेचे पठण केल्याने ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होते। मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे दान किंवा तिळदान करावे यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात। या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून
गोमातेची सेवा दररोज करायची आहे, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला सुद्धा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. ही गोसेवा करण्याकरता घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती आपल्याला गायीकरता तयार करायची आहे. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. आता कणकेपासून आपल्याला एक छानशी चपाती तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज गाईला अशी ही गोड चपाती खायला द्यायची. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशाळेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला अशी ही गोड चपाती खायला द्यायची. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या चंद्रदोषापासून मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या डोळ्यांमध्ये पाहायचे, कारण गायीच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एकामध्ये सूर्य असतो आणि जर आपण काही वेळा करता गायीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते. तसेच जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.